Good morning, all of you. Today we are going to learn our next chapter 2.5 Electronic Waste from www.moneycrashers.com. प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी. जसं की मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये सांगते की तुम्हाला तुमचं प्रिव्हियस नॉलेज किंवा तुमच्या स्वतःवरचा असलेला आत्मविश्वास वाखाणण्यासाठी किंवा पडताळून घेण्यासाठी तुम्हाला प्री रीडिंग ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात. तर त्यापैकीच या आहेत बघा. तर यातील फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू नो अबाउट ई वेस्ट. ई वेस्टबद्दल तुम्हाला काय माहिती आहे. ई वेस्टचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट. ओके. And the second one is think and discuss about the innovative ways of disposing e-waste. तर ई-वेस्ट म्हणजे काय आणि तो अगदी म्हणजे नवीन पद्धतीनं कशा पद्धतीनं डिस्पोज म्हणजे नष्ट करता येईल हे तुम्ही विचार करायचा आहे आणि त्याच्यावरती उत्तर द्यायचं आहे. ओके. सो नाव लेट्स टर्न टू अवर चॅप्टर. हाऊ ऑफन डू यू बाय अ न्यू सेलफोन, लॅपटॉप ऑर TV. तर बघा किती वेळा लेखक आपल्याला विचारतात की किती वेळा आपण नवीन लॅपटॉप किंवा नवीन TV किंवा नवीन सेलफोन घेतो. इन दिस गॅजेट ड्रायव्हन डेज यू प्रॉबेबली अपग्रेड युअर इलेक्ट्रॉनिक्स फेअरली ऑफन. तर बऱ्याचदा काय होतं, तर आता आपण म्हणजे एखादा जर सेलफोन असेल, एखादा TV असेल, एखादा लॅपटॉप असेल तर 2-3 वर्ष वापरतो आणि अगदी सहजरित्या तो काय करतो तर बदलून दुसरा घेतो. आणि पण हा जो बदललेला आपण जो जुना टाकलेला असतो सेलफोन किंवा लॅपटॉप किंवा TV त्याचं डिस्पोजिंग कसं होतं किंवा तो काय होतो तर ई वेस्ट म्हणून जमा होतो. ई वेस्ट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट, इलेक्ट्रॉनिक कचरा. आलं लक्षात. तर पुढं बघा. मोस्ट पीपल डोंट थिंक ट्वाईस अबाउट बाईंग द लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट टेक्नॉलॉजी. म्हणजे बरीच लोक विचारसुद्धा करत नाहीत. काही लोक तर फक्त 6 महिने किंवा जास्तीत जास्त 1 वर्षापर्यंतच त्यांचे फोन किंवा त्यांचे गॅजेट्स वापरतात. आलं लक्षात. आणि ते परत फेकून देतात आणि नवीन त्याच्यामध्ये न्यू व्हर्जन आले की ते विकत घेतात. पण असा विचारसुद्धा करत नाहीत की आपण ज्या वस्तू टाकतोय, ज्या वस्तू आपण म्हणजे जरी चांगल्या अवस्थेत असल्या तरीसुद्धा टाकत असू तर त्यांचं पुढं काय होत असेल. ओके. पुढं बघा. आफ्टर ऑल companies and their marketing teams spend a great deal of money to make sure that we are hungry for the next iPad or LED TV. आणि कंपन्यांना काय तेवढंच पाहिजे असतं, म्हणजे त्यांना फक्त आपल्या वस्तूचा पैसा करायचा असतो. आणि त्यांना हे सुद्धा 100% माहीत असतं की आत्ताची जी पिढी आहे किंवा आत्ताच्या ज्या पिढ्या आहेत त्या काय करतायत किंवा जी आत्ताची लोकं आहेत ती काय करतायत तर त्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसाठी किंवा टेक्निकल गोष्टींसाठी हंग्री आहेत. हंग्री म्हणजे काय तर भुकेलेत. म्हणजे त्यांच्यासमोर जेवढं आपण काय नवीन नेत जाऊ तेवढं ते काय करणार आहेत तर ॲक्सेप्ट करणार आहेत. आलं लक्षात. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा. व्हाईल अवर हंगर फॉर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेक्नॉलॉजी कीप्स ग्रोईंग, व्हॉट हॅपन्स टू अवर ओल्ड स्टफ, द स्टॅटिस्टिक्स अँड ट्रेंड्स आर स्टार्टलिंग. पण ज्यावेळी आपली टेक्निकलची म्हणजे तांत्रिक गोष्टींमध्ये असलेली भूक वाढत जाते किंवा म्हणजे नवीन गोष्टी घेण्याची क्षमता वाढत जाते, आपली कपॅसिटी वाढत जाते, त्यावेळी आपण असा एकदासुद्धा विचार करत नाही की आपण ज्या जुन्या गोष्टी फेकून देतो किंवा ज्या जुन्या वस्तू फेकून देतो त्यांचं पुढं काय होत असेल. आणि त्यांचा जर जुन्या गोष्टींचा जर किंवा जुन्या वस्तूंचा जर आपण आकडा बघितला तर तो अगदी भीतीदायक, धोकादायक आणि अगदी दचकवणारा आहे. पुढं बघा. अकॉर्डिंग टू ऑर्गनायझेशन, द ॲव्हरेज सेलफोन युजर गेट्स अ न्यू सेलफोन एव्हरी 18 months. तर बघा. अकॉर्डिंग टू वायरफ्लाय ऑर्गनायझेशन, तर वायरफ्लाय नावाचे एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांनी एक सर्वे केला आणि त्यांच्या असे लक्षात आले की सेलफोन युजर गेट्स अ न्यू सेलफोन एव्हरी 18 months. जे सेलफोन युजर्स आहेत म्हणजे जे सेलफोन यूज करतात ती लोक प्रत्येक 18 महिन्यानंतर म्हणजे किती वर्ष तर 1.5 वर्षाच्या गॅपनंतर लगेच दुसरा फोन विकत घेतात. तर बघा. फर्स्ट पॉईंट इज इन द US वी टॉस मोर दॅन 100 million सेलफोन्स इन द ट्रॅश एव्हरी इयर. तर बघा फक्त एकट्या US मध्ये 100 मिलियन सेलफोन्स जे आहेत ते कचऱ्यामध्ये जातात प्रत्येक वर्षी. सेकंड बघा. 20 million TVs आर ट्रॅश्ड इन द US एव्हरी इयर. त्याचबरोबर 20 मिलियन म्हणजे 20 मिलियन TV काय होतात तर फक्त एकट्या US मध्ये कचऱ्यामध्ये जातात.
त्याचबरोबर ओन्ली 13% ऑफ इलेक्ट्रॉनिक वेस्ट इज डिस्पोज्ड अँड रिसायकल प्रॉपरली. पण हा सगळा ई वेस्टचा जो कचरा होतो आहे त्यापैकी बघा फक्त 13% कचरा जो आहे ई वेस्टचा तो काय होतो तर प्रॉपरली डिस्पोज होतो किंवा रिसायकल्ड होतो, म्हणजे पुन्हा वापरात आणला जातो किंवा पूर्णपणे व्यवस्थित कुठल्याही प्रकारची निसर्गाला हानी न होता त्याचं डिस्पोजन केलं जातं. आले लक्षात. पुढं बघा ए पॉईंट त्यातला, व्हेअर डज अवर ई वेस्ट गो. मग आता एवढं विचार केल्यानंतर आपल्या लक्षात यायला पाहिजे किंवा आपण ते लक्षात घेतलं पाहिजे की एवढा सगळा ई वेस्टचा जो कचरा आहे तो कुठं जातो नेमका. ओके आलं लक्षात. म्हणजे त्याचं ई वेस्ट जरी डिस्पोजन केलं जातं तरी पण ते कुठल्या पद्धतीनं आणि कुठं केलं जातं. ओके सो ते आता आपण या पॉईंटमध्ये बघणार आहोत. इलेक्ट्रॉनिक वेस्ट फ्रॉम इक्विपमेंट ऑफ ऑल सायझेस इन्क्लूड्स डेंजरस केमिकल्स लाईक लीड, कॅडमियम, बेरिलियम, मर्क्युरी अँड बोर्मिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स. तर बघा जे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आपण टाकतो किंवा जी साधनं आहेत इलेक्ट्रॉनिक वेस्टमध्ये असणारी त्याच्यामध्ये घातक असे काय वापरले जातात तर केमिकल्स वापरले जातात. तर ते कुठले कुठले बघा, लीड असेल, कॅडमियम असेल, बेरिलियम असेल, मर्क्युरी असेल म्हणजे आपला पारा अँड ब्रोमिनेटेड फ्लेम रिटार्डंट्स. त्याचबरोबर ज्या वस्तू म्हणजे लगेच जाळ ओढून घेतात किंवा त्यांना लगेच जाळ लागतो अशा प्रकारच्या काय आहेत तर याच्यामध्ये केमिकल्सचा वापर केला जातो. When we dispose of gadgets and devices improperly, these hazardous materials have a high risk of polluting the air, contaminating soil and leaching into water sources. तर बघा ज्यावेळी आपण अशा प्रकारच्या बंद पडलेल्या किंवा जुन्या झालेले जे गॅजेट्स आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत ते टाकून देतो त्यावेळी काय होतं तर बऱ्याच प्रमाणात काय होतं बघा, इम्प्रॉपरली दिस हजार्डस मटेरियल्स म्हणजे हे धोकादायक वस्तू ज्यावेळी आपण या टाकून देतो त्यावेळी काय होतं तर पॉल्युटिंग एअर हे काय करतात तर एअर पॉल्यूट करतात म्हणजेच हवा प्रदूषणामध्ये यांचा हातभार लागतो. त्याचबरोबर पुढं जाऊन जी म्हणजे बागायती जमीन आहे किंवा शेत जमीन करण्यासाठी जी जमीन आहे ती नापीक होण्याचा धोका म्हणजे ज्या जमिनीवरती हे टाकलं जातं ती जमीन नापीक होण्याचा धोका वाढतो अशा पद्धतीनं. त्याचबरोबर हे पाण्यामध्ये सुद्धा मिक्स केलं जातं म्हणजे पाण्यामध्ये सुद्धा मिक्स होतं त्यामुळे काय होतं तर पाणी प्रदूषणाचा धोका वाढतो. येते का लक्षात. त्याचबरोबर बघा when e-waste sits in a typical landfill, for example, water flows through the landfill and picks up trace elements from these dangerous minerals. तर बघा ज्यावेळी एखाद्या खड्ड्यामध्ये किंवा एखाद्या ठिकाणी असे जे अशा ज्या वस्तू आहेत बंद पडलेल्या किंवा असं जे सामान आहे जे आपण वापरत नाही आणि फेकून देतो तर अशा पद्धतींचा कचरा केला जातो. त्याच्यातून समजा तो जर नदीमध्ये किंवा नदीच्या आजूबाजूला कुठं टाकलं किंवा झऱ्याच्या किंवा ओढ्याच्या आजूबाजूला कुठं जर टाकलं तर पाण्यामध्ये असणारे जे मिनरल्स आहेत त्याच्यावरती काय होतं तर या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. Eventually, the contaminated landfill water called leachate gets through layers of natural and manufactured landfill liner and other protection. तर अशा पद्धतीनं बघा की याच्यामध्ये एक थरावरती थर जमा होतो आणि त्या थरातून निघालेलं पाणी काय होतं तर शेवटी ते मनुष्य प्राण्यांपर्यंत पिण्यासाठी पोहोचतं आणि त्यामुळं माणसांनासुद्धा याचा काय तर म्हणजे माणसांच्या आजारपणामध्ये सुद्धा काय झाले तर यामुळे वाढ झालेली आपल्याला दिसून येते. पुढं बघा, व्हेन इट रिचेस नॅचरल ग्राउंड वॉटर इट इंट्रोड्युसेस लिथल टॉक्सिसिटी. हेल्थ रिस्क्स रेंज फ्रॉम किडनी डिसीज अँड ब्रेन डॅमेज टू जेनेटिक म्युटेशन्स. तर बघा आता सांगितलं त्या पद्धतीनं ज्यावेळी हे खनिज जे असतात जमिनीमध्ये त्या खनिजांपर्यंत पोहोचतं म्हणजे जमिनीत ज्यावेळी हे ई वेस्टमधून आलेलं पाणी मुरलं जातं त्यावेळी जमिनीमध्ये असलेले क्षार असतील, कर्बोदके असतील, बाकीचे जे काही मिनरल्स असतील त्यामध्ये काय होतं तर हे मिक्स होतं आणि त्यामुळे माणसांच्या किडन्या फेल होणं किंवा मेंदूवरती परिणाम होणं अशा प्रकारचे म्हणजे ते पाणी नंतर माणसं पितात. ओके, त्यामुळं माणसांच्या किडन्या फेल होणं किंवा मनुष्याच्या मेंदूवरती परिणाम होणं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना माणसाला काय द्यावं लागते तर तोंड द्यावं लागत आहे. सायंटिस्ट हॅव डिस्कवर्ड दॅट China has the highest levels of cancer causing dioxins in the world. तर बघा
शास्त्रज्ञांनी असं शोधून काढले की गाय असेल, त्यानंतर चायना असेल, तर या 2 देशांमध्ये मोठ्या प्रमाणात काय तर कॅन्सरचं प्रमाण हे माणसांमध्ये आढळून आलेलं दिसून येतं. तर कशामुळे, तर हा सगळा कशाचा परिणाम आहे, तर ई-वेस्टचा. 7 out of 10 children in the villages of गायू have too much lead in their bodies. तर बघा, गायू नावाच्या देशामध्ये 10 मुलांपैकी 7 मुलं ही काय दिसतात, तर आपल्याला बऱ्यापैकी त्यांच्या शरीरावरती या सगळ्या गोष्टींचा परिणाम झालेला दिसून येतो. 82% टेस्टेड पॉझिटिव्ह फॉर लीड पॉयझनिंग. त्याचबरोबर 82% मुलं किंवा जी लोकं आहेत तिथली ती अशी आढळून आलेली आहेत की त्यांच्यामध्ये लीड पॉयझनिंग झालेलं आहे. बिकॉज द ड्रिंकिंग वॉटर इज सो कॉन्टॅमिनेटेड. त्याचबरोबर कशामुळं, तर हे घाण पाणी किंवा हे घाणेरडं पाणी, ई वेस्ट मिक्स झालेलं पाणी प्यायल्यामुळे. विलेजेस हॅव टू ट्रक इन वॉटर फ्रॉम अदर टाउन्स. त्याचबरोबर लोक काय करतात, तर दुसऱ्या गावातून ट्रकमधून पाणी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. इवन विथ द बेस्ट इंटेन्शन्स इन माइंड, रिसायकलिंग ई वेस्ट ऑफन लीड्स टू इलिगल ओव्हरसीज शिपिंग अँड डम्पिंग. तर बघा, जरी आपण असा विचार केला की ई वेस्टचं रिसायकल करायचं, तरीसुद्धा ते काय होतं, तर इल्लिगली म्हणजे अनधिकृतरित्या काय होतं, तर ते शिपिंग आणि डम्पिंगसाठी खूपच अनधिकृत असं ठरतं आहे. डिव्हायसेस गेट लेफ्ट इन अ ह्यूज पीट ऑर बर्न. मग बऱ्याचदा काय होतं, तर जे डिव्हायसेस असतात ते काय केले जातात, जाळले जातात. ओके. वर्स अ 2008 study from the US Government Accountability Office found that some recyclers ship e-waste to third world countries under the guise of philanthropy, claiming that these donations bring technology to developing nations. तर बघा, ज्या देशांमध्ये 2008च्या ई वेस्टच्या स्टडीमध्ये US एक स्टडी केला गेला US गव्हर्नमेंटकडून, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की ई वेस्ट टू थर्ड वर्ल्ड कंट्रीज अंडर द गाईज ऑफ फिलॉन्थ्रॉफी. जरी यांचा म्हणजे मोठ्या प्रमाणात जरी धोका असला ई वेस्टचा, तरीसुद्धा त्याच्यामुळं प्रगतीसुद्धा झाली असं त्यांचा एक सर्वेतून अभ्यास लक्षात आला आहे. पुढं बघा, क्लेमिंग दॅट दीज डोनेशन्स ब्रिंग टेक्नॉलॉजी टू डेव्हलपिंग नेशन्स. म्हणजे जरी याच्यातून भरपूर कचरा बाहेर आला असेल, तर त्याच्यातून देशाची प्रगतीसुद्धा झालेली आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. While plenty of recyclers run reputable operations, the shadowy companies just ship obsolete e-waste to digital dumping grounds in countries like Ghana. तर घानासारखे जे देश आहेत त्या देशामध्ये काय केलं जातं, तर बऱ्याच अशा गोष्टी आहेत जिथं काय केलं जातं, तर या ई वेस्ट या रिसायकल केल्या जातात. फ्रंटलाईन प्रोफाइल्ड अँड ई वेस्ट डम्प इन घाना दॅट एक्सप्लोर द हेल्थ रिस्क ऑफ दीज प्रॅक्टिसेस. त्याचबरोबर त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारे आरोग्याला हानी पोहोचू शकते याबद्दलसुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. यंग चिल्ड्रन देअर मेक अ लिव्हिंग बाय स्कॅव्हेंजिंग वेस्ट टू रिक्लेम गोल्ड, सिल्वर, आयर्न अँड कॉपर. त्याचबरोबर लहान मुलं जी आहेत ते तिथं काय करतात, तर लिव्हिंग बाय स्कॅव्हेंजिंग म्हणजे गोळा करून जे काय गोल्ड असेल, सोनं असेल, चांदी असेल, लोखंड असेल किंवा कॉपरचा जो धातू आहे, तर हे सगळे धातू गोळा करून आपलं जीवन जगत आहेत. द अमाऊंट ऑफ टाईम दे स्पेंड ॲट डम्पिंग ग्राउंड्स इज डेंजरस इनफ. त्याचबरोबर हे ज्या डम्पिंग ग्राउंडमध्ये किंवा ज्या खाणींमध्ये ही मुलं काम करत आहेत तिथं त्यांच्यासाठी हे काय खूप धोकादायक असलेलं दिसून येते. फॅक्टर इन दीज पॉयझन्स अँड केमिकल्स अँड दीज हॅबिट्स कॅन बी फॅटल. मग यामध्ये असणारे जे केमिकल्स आहेत डम्पिंग ग्राउंडमध्ये म्हणजे या खाणीमध्ये असणारे जे काही केमिकल्स आहेत ते काय होऊ शकतात, तर त्या लोकांच्या तोंडापर्यंत, नाकातोंडात जाऊन त्यांना परत दुसरा त्रास सुरू होऊ शकतो. Further, the US State Department lists Ghana as one of the top sources of cyber crime in the world. त्याचबरोबर US स्टेट डिपार्टमेंटने अभ्यास केल्याप्रमाणे घानामध्ये काय तर सायबर क्राईम हा मोठ्या प्रमाणात म्हणजे जगातील सगळ्यात मोठा सायबर क्राईम हा घानामध्ये आढळून येतो असं लक्षात आले. बघा, क्रिमिनल्स कॅन परचेस सॅल्वेज्ड हार्ड ड्राईव्ज इन ॲन ओपन मार्केट. मग इथं असलेले क्रिमिनल्स काय करतात, तर मोठ्या प्रमाणात ओपन मार्केटमध्ये इथं जे टाकलेले ई वेस्ट आहेत ते विकतात.
and minutes later they have access to the personal and financial information you left behind in discarded devices. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा की ते माहिती शोधून काढतात. कशातून? तर ज्या आपण डिव्हायसेस टाकलेले असतात तर त्या डिव्हायसेसमधून काय करतात तर ते माहिती शोधून काढतात. म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती असेल किंवा आपले जे पासवर्ड्स वगैरे असतील तर ते शोधून काढण्याचा प्रयत्न करतात. ABC News did an incredible investigation on e-waste recycler based in Denver. तर ABC न्यूजनं अतिशय महत्त्वाची अशी माहिती शोधून काढली आहे बघा. बेस्ड डेन्व्हरमध्ये असणाऱ्या ABC न्यूजने अतिशय चांगली महत्त्वाची माहिती काढलेली बघा की धिस कंपनी विच क्लेम टू सेफली रिसायकल ई वेस्ट वॉजंट रिसायकलिंग इट ॲट ऑल. की म्हणजे जी कंपनी रिसायकलबद्दल इतकं बोलते ती स्वतःच रिसायकलिंगचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करत नाही. इन्स्टेड दे वेअर लोडिंग ऑल दोज कम्प्युटर मॉनिटर्स लॅपटॉप्स टीव्हीज अँड सेलफोन्स इन टू शिपिंग कंटेनर्स अँड सेंडिंग देम ऑफ टू द फार ईस्ट. तर ते काय करतात बघा तर हे सगळे डेन्व्हरमध्ये सगळं जे काही वेस्ट असेल ते एका शिपमध्ये भरलं जातं आणि ते ईस्ट साईडला म्हणजे ईस्ट साईडच्या भरपूर लांब काय केलं जातं ते सोडलं जातं. मेनली रुरल चायना अँड हाँगकाँग. शक्यतो कुठं तर रुरल चायना म्हणजे ग्रामीण चायनाचा जो भाग आहे तिकडं आणि हाँगकाँगमध्ये. पीपल इन डेव्हलपिंग कंट्रीज आर पेईंग विथ देअर लाईव्ज जस्ट सो वी कॅन हॅव द नेक्स्ट आयपॅड. People in developing countries are paying with their lives just so we can have the next iPad. तर डेव्हलपिंग कंट्रीमधली लोक हे आयपॅडसाठी काय करतायत तर आता याच्यावरून आपल्या लक्षात येते की आपल्या जीवाची बाजी लावत आहेत. नाव दॅट यू हॅव अ सेन्स ऑफ हाऊ सिरियस अ प्रॉब्लेम ई वेस्ट पोजेस. आणि आता या सगळ्या गोष्टींवर तुमच्या लक्षात आलं असेल की ई वेस्ट हा किती मोठं संकट आहे आपल्या सगळ्यांसाठी. कन्सिडर हाऊ यू कॅन मेक अ डिफरन्स विथ युअर डेली डिसिजन्स. मग यावरती विचार करा की आपण ई वेस्ट किती करायचं किंवा नवीन गोष्टींसाठी किंवा टेक्निकल गोष्टींसाठी किती भुकेलं राहायचं हे सगळं सर्वस्वी आपल्यावरती डिपेंड आहे. इट्स sobering and depressing to think about tragedy abroad but we can change things. मग या सगळ्यांचा विचार करत असतात जरी आपल्याला प्रगती करायची असली तरी पण आपल्याला स्वतःची अधोगती करून प्रगती नाही करायची. ओके, सो यावरती काय म्हणायचं आहे त्यांना की यावरती सर्वांनी विचार करा. वी कॅन मेक शुअर अवर ई वेस्ट इज रिसायकल इफेक्टिव्हली. जरी आपण नवीन गोष्टींचा स्वीकार करत असू तरी पण जुन्या गोष्टी ज्या आपण टाकून दिलेल्या आहेत मग स्पेसिफिकली कुठल्या तर ज्या गॅजेट्स आहेत म्हणजे इलेक्ट्रॉनिक वेस्ट आहेत त्यांचा अगदी योग्य पद्धतीनं पुनर्वापर केला जातो. या गोष्टी आधी लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. अँड नॉट शिफ्ट ऑफ टू थर्ड वर्ल्ड कंट्रीज इरिस्पॉन्सिबली. आणि ना की आपण त्या वस्तू शिपमध्ये भरून दुसऱ्या देशांमध्ये पाठवतोय तिथला ई वेस्ट वाढवण्यासाठी. आलं लक्षात? बी पॉईंट बघा, हाऊ टू रिसायकल युअर ई वेस्ट सेफली. मग आता त्यांनी आपल्याला जसं प्रॉब्लेम सांगितला आहे तसंच त्यावरती सोल्युशनसुद्धा दिले बघा की आपण आपला ई वेस्ट प्रॉपरली कसा डिस्पोज करू शकतो किंवा रिसायकल म्हणजेच त्याचा पुनर्वापर कसा करू शकतो बघा. द गुड न्यूज इज दॅट यू हॅव प्लेंटी ऑफ ऑप्शन्स फॉर प्रॉपरली रिसायकलिंग ऑर डोनेटिंग युअर यूज इलेक्ट्रॉनिक्स. तर बघा आता एक चांगली बातमी अशी आहे की तुमच्याकडे जो काही ई वेस्ट आहे तो तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीने डिस्पोज करू शकताय किंवा डोनेट करू शकताय किंवा त्याचा पुनर्वापर करू शकताय. इट्स इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस. इवन इफ यू टेक युअर ई वेस्ट डाऊन टू युअर लोकल रिसायकलिंग सेंटर देअर इज अ हाय प्रोबॅबिलिटी दॅट इट वोंट गेट रिसायकल प्रॉपरली. तर बघा, इवन इफ यू टेक युअर ई वेस्ट डाऊन टू युअर लोकल रिसायकलिंग सेंटर. जरी तुमच्या असं लक्षात आले की तुम्ही तुमच्या स्थानिक लेवलला असलेल्या रिसायकलिंग सेंटरमध्ये तुम्ही तुमच्या वस्तू टाकू शकताय. देअर इज अ हाय प्रोबॅबिलिटी दॅट इट वोंट गेट रिसायकल प्रॉपरली. पण त्याची अशी शक्यता जास्त दाट शक्यता आहे की ते व्यवस्थित रिसायकल करत नसणार आहेत. सो ॲज ABC न्यूज डिस्कवर्ड, जसं की ABC न्यूजनं शोधून काढलेलं आहे, ई वेस्ट रिसायकलर्स आर ऑफन मोर कन्सर्न विथ मेकिंग अ बक दॅन दे आर विथ मेकिंग शुअर
these hazardous materials are disposed of properly, so what can you do. तर अशा पद्धतीनं म्हणजे ABC न्यूजनं एका सर्वेमध्ये असं शोधून काढलं की जरी तुम्ही एका तुमच्या लोकल ठिकाणी असलेल्या किंवा स्थानिक लेवलला असलेल्या रिसायकलिंग सेंटरमध्ये जरी तुमचं वस्तू टाकल्या तर त्या या धोकादायक वस्तू ज्या असतात त्या परत रिसायकल होतातच असं नाही. ओके, नेक्स्ट बघा सी, यूज अ सर्टिफाईड ई-वेस्ट रिसायकलर. हां, मग आता हा जो प्रश्न उभा राहिला आहे की स्थानिक लेवलला असलेल्या रिसायकल सेंटरमध्ये आपल्या वस्तू रिसायकल जर व्यवस्थित होत नसतील तर मग काय करायचं, तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी सोल्युशन दिले आहे बघा. यूज अ सर्टिफाईड ई-वेस्ट रिसायकलर, म्हणजेच असं रिसायकलर सेंटर शोधा की जे सर्टिफाईड आहे, सरकार मान्य आहे. ओके, तर बघा, फाइंड अँड ई-वेस्ट रिसायकलर सर्टिफाईड थ्रू द बेसल ॲक्शन नेटवर्क. तर बघा, बेसल ॲक्शन नेटवर्क म्हणून एक सेंटर आहे, बॅन, इन शॉर्ट बॅन. तर या सेंटरमधून तुम्ही काय करू शकताय, तर जे सर्टिफाईड रिसायकल सेंटर आहे ते शोधून काढू शकताय. बॅन इज अ नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन डिवोटेड टू सर्टिफाईंग स्टेवर्ड्स. तर बघा, म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावरती आधारलेली ही संस्था आहे बघा. आणि याच्यामध्ये काय केलं जातं, तर तुम्हाला सर्टिफाय असलेली रिसायकल सेंटर दाखवली जातात. रिसायकलर्स हू आर कमिटेड टू सेफली अँड रिस्पॉन्सिबली रिसायकलिंग इलेक्ट्रॉनिक्स. आणि जे तुम्हाला वचन देतात किंवा जे तुमचं जे ई-वेस्ट असतं ते व्यवस्थितपणे रिसायकल करून देणार असं वचन देतात, अशाच प्रकारच्या कंपनींचा इथं तुम्हाला उल्लेख दिला जातो. मेंबर्स टेक अँड डेमॉन्स्ट्रेट द प्लीज ऑफ रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग. सो वर्किंग विथ द सर्टिफाईड ई-स्टेवर्ड मीन्स यू डोंट हॅव टू वरी दॅट युअर गॅजेट विल बिकम अनदर नेशन्स पोल्युशन ऑर अ क्रिमिनल्स न्यूएस्ट प्रोजेक्ट. तर बघा, तर अशा पद्धतीच्या कंपनीशी डील करणं, ज्या कंपन्या सर्टिफाय आहेत किंवा जे रिसायकल सेंटर सर्टिफाईड आहेत, तर अशा कंपनीशी एकदा डील केलं आणि तुमचा ई-वेस्ट जर त्यांना दिलात तर तुम्हाला अजिबातच चिंता राहणार नाही की आपण एखाद्या देशामध्ये प्रदूषण करतो आहे आपल्या ई-वेस्टमुळं किंवा क्रिमिनल्स लोकांना किंवा गुन्हेगार लोकांना काही नवीन संधी देतो आहे आपल्या गॅजेट्समधून माहिती काढण्याची. ओके, बॅन्स रिसायकलर लोकेटर विल हेल्प यू फाइंड द सर्टिफाईड सेफ्टी अँड कम्फर्ट ऑफ ई-स्टेवर्ड्स इन युअर एरिया. तर बघा, अशा पद्धतीनं ते काय करतात, तर तुम्हाला मदत करतात. बॅन कंपनी तुम्हाला मदत करते आणि तुमचा जो काही ई-वेस्ट असेल तो सर्टिफाईड कंपनीला देऊन तुमचा ई-वेस्ट सेफ तर केलाच जातो, पण त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीचं ई-वेस्ट होणार नाही किंवा त्याचं व्यवस्थितपणे रिसायकल बिन होईल याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं जातं. ओके, सो मला वाटतं की आत्तापर्यंतचा पाठ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. सो इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी रिमेन पार्ट ऑफ दिस चॅप्टर. ओके, थँक्यू.